श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जून 2024 वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी हे व्रत सर्वात कठीण व्रत मानलं जातं. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत जे आहे तर ते पाळलं जातं. या एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग जे आहे तर ते देखील तयार होत आहे. या शुभ योगामध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि या व्रताचा पूर्ण लाभ देखील मिळत असतो. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. निर्जला एकादशीचं व्रत हे कडक का मानलं जातं? कारण हे व्रत पाण्याविना पाळलं जातं. म्हणजे या दिवशी अनेक विष्णू भक्त जे आहेत तर ते या दिवशी पाण्याचा थेंबही न घेता या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात. म्हणून या एकादशीला सर्वात कठीण व्रत जे आहे तर ते मानलं जातं. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या जी आहेत तर ती पूर्ण केली होती. म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असं सुद्धा म्हणतात. आणि म्हणूनच या दिवशी जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी या निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते करू शकता. अशा या निर्जला एकादशीचा प्रारंभ 17 जून रोजी पहाटे 4:43 होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती जी आहे तर ती 18 जून रोजी सकाळी 7:28 होणार आहे. म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार 18 जूनला ही निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे. निर्जला एकादशी व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख समृद्धी जी आहे तर ती देखील नांदते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे. हे पान आपल्या घरात आणल्याने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही फक्त 24 तासातच पूर्ण होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते मनोकामना आणि इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानलं जातं. तसेच या दिवशी जर आपण इच्छापूर्तीसाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचा सुद्धा आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा. पहा, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर मेहनत, प्रयत्न, तडजोड, कष्ट करत असतो. परंतु आपले सर्व कष्ट आणि प्रयत्न जे आहे तर ते वाया जातात. परंतु आपली कुठलीही इच्छाही पूर्ण होत नाही. अशा वेळी जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्की त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातली गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, पिवळे कपडे तुमच्याकडे असेल तर ते परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला पंचामृतने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. फक्त शुद्ध पाण्याने तुम्ही हा अभिषेक केला तरीही चालेल. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच, तर त्यावरती आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. यानंतर त्यांना पिवळी फुलं, पिवळे नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा अतिशय प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे.
हे तुळशीचं पान जर तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवलेलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा तुळशीपाशी खाली पडलेलं एखादं पान असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. चुकूनही या दिवशी तुळशीचं पान हे तुम्हाला तोडायचं नाही. जर तुम्हाला तुळशीचं पान भेटलं नाही तर जिथे फुलं भंडार आहे, जिथे फुले मिळतात, तिथे तुम्हाला या दिवशी तुळशीची पानं तसेच तुळशीची मंजिरी जी आहे तर ती देखील तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही हे पान तिथून आणलं तरीही चालेल. उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एकच तुळशीचं पान लागणार आहे. हे पान तुम्ही आणल्यानंतर स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे. धुवून काढल्यानंतर हे पान तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि यानंतर पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. आणि यानंतर यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकून गंध तयार करायचा आहे. आणि एका काडीच्या साह्याने तुम्हाला या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे. तुमच्या मनात जी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल, ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यात लिहायची आहे. जसे की तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे, नोकरी मिळवायची आहे, तर तुम्हाला नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे. तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहत नसेल, तर तुम्हाला धनप्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती असं लिहायचं आहे. किंवा तुमची इतर कुठली इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी थोडक्यात त्या पानावरती लिहायची आहे. आणि यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, ज्याला आपण अक्षता असं म्हणतो. आणि यावरती आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे. आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर ठेवायची आहे. या पानाला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्र नाम जे आहेत तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्र नामवलीचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना इच्छापूर्ती, मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. आणि हे तुळशीचं पान संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, थोडंसं कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 101 अखंड तांदूळ जे आहे तर त्यातले तुम्हाला त्या प्लेटमधले घेऊन त्या लाल वस्त्रामध्ये टाकायचे आहेत. 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती हे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्याची एक तुम्हाला गाठ बांधायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या फांदीला बांधायची आहेत. आणि ही पोटली तुम्ही तुळशीला बांधल्यानंतर दररोज तुम्ही जेव्हा तुळशीला जल अर्पण करता, अगरबत्ती, दिवा लावता, त्यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं 11 वेळा म्हणायचं आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत. आणि तुम्ही बघू शकतात काही दिवसातच तुमची मनोकामना ही 100% पूर्ण होईल. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. आणि असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या निर्जला एकादशीला करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.